महत्त्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातून। नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। शहरात सर्वच भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाकडून कोणताही दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही। मात्र नागरिकांनी भीती व्यक्त केलेली आहे। नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। तर नांदेड शहरात सर्व भागांमध्येच भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भात प्रशासनाने मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही। मात्र या घटनेमुळे नागरिक भीती व्यक्त करतात। नांदेड शहरात सर्वच भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आता या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। प्रवीण, काय अधिक माहिती मिळते आहे? नक्कीच नांदेड जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत आणि हा जो भूकंप आहे शहरामधील सर्वच भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत आणि यामुळे नांदेडकर जे आहेत ते नांदेडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रशासनाने अद्यापही कोणतेही दुजोरा देण्यात आलेला नाही, पण यापूर्वीही अनेक वर्षापासून असे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। प्रशासनाने त्याच्याकडून आता काही वेळानेच प्रशासन याच्यावर दुजोरा देईल का हे पाहणं आवश्यक ठरणार आहे। अगदी प्रवीण, नांदेड शहरासह जिल्ह्यात इतर काही ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत का? नक्कीच नांदेड शहरामध्ये सर्वत्र हे सौम्य स्वरूपाचे भूकंप जे धक्के जे जाणवलेले आहेत आणि यामुळे नागरिक मात्र भयभीत आहेत आणि नागरिक काही वेळापुरतं घराच्या बाहेर आलेत आणि नंतर आता लोकांना असं वाटतं की आता भूकंपाचे धक्के बंद झाले। हा भूकंप जो आहे ते 5 ते 10 सेकंदाचा भूकंप होता आणि त्यामुळे नागरिक जे आहे ते भीतीचं वातावरण सध्याला निर्माण झालेलं आहे। जी प्रवीण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।